तर मंडळी आज आपण भेटणार आहोत ते म्हणजे हमरापूर विभाग प्रीमियर लीग या निमित्ताने म्हणजे आज आपण सगळेजण भेटणार आहोत कारण काय कोणला तोंड टाकून युवराज फायटर संघ मी कुणाल घासे उर्फ बेकार नमस्कार मंडळी, मी अक्षय पाटील 0.16 आपल्या चॅनल आहे. नक्कीच चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबर करा. तर मंडळी आज आपण भेटणार आहोत ते म्हणजे हमरापूर विभाग प्रीमियर लीग या निमित्ताने म्हणजे आज आपण सगळेजण भेटणार आहोत कारण की जो हमरापूर विभाग प्रीमियर आहे त्या निमित्ताने म्हणजे सगळे जे हमरापूर विभागातील जे गावं आहेत ते सगळे गावं आज एकत्र येऊन आज ती लीग खेळणार आहेत. तर भरपूर मजा येणार आहे आणि ही जी लीग जाहीर केलेली आहे ती म्हणजे जाणता राजा दादर ह्या कबड्डी संघाने ही लीग आहे ना ती जाहीर केलेली आहे आणि सगळ्यांना खूपच मजा येणार आहे आणि खूपच एन्जॉयमेंट होणार आहे कारण की सगळे गावातली पोरं आज एकत्र खेळणार आहेत. लय बरं वाटणार आहे. तर चला मी आज तुम्हाला भेटवते आदित्य आणि कुणाल. तर चला मंडळी, हे बघा हे दोघं जण आहेत तांबडशेत गावातून खेळणार आहेत. पाटील मॅन फ्रॉम तांबडशेत. मी कुणाल घासे उर्फ बेकार. याचा चॅनल तर माहितच आहे तुम्हाला कारण की हा पबजी लवर आहे आणि हा त्याचा राईट पार्टनर आहे बेकार आद्या. तर चला मंडळी आता जाऊ आपण आणि सगळ्यांना आपण बघू व्यवस्थित. चला आई जाऊ दे. खारसापोली संघ आपण उपस्थित असेल तर आपली उपस्थिती दाखवा. तत्पर गाजवलंय तो आज मात्र कबड्डीच्या मैदानात उतरताना पाहायला मिळेल. त्यांचं स्वागत थोड्याच वेळात मान्यवरांच्या शुभहस्ते उद्घाटनी सोहळा पार पडेल. तर गाइस बघा हा टायगर ग्रुपचा म्हणजे विशाल पेरवी ओनर आहे ना विशाल पेरवी आहे. तर हा कर्णधार हर्ष जोशी आणि बघूया तर गाइस बघा सगळी मंडळी आहे इथं बसलेली आहे.
तर गाईज आता बघा मी तुम्हाला आहे ना पायल आणि प्राचीची छोटी बहीण त्यांच्याशी मी भेटतो. इथं बसले तर गाईज बघा अविनाश पण दमला कारण की का किती वेळ झाला किती ना त्यालाच माहीत आहे कारण की तो इथे कॉमेंट्री देतोय त्याचे मुलं आणि त्यालाच विचारते मी तुला कसा वाटते कसा नाही कारण की दमलेला आहे विचार त्याचा चेहऱ्याचा हावभाव बघा. अविनाश कसा वाटतं तुला? नक्कीच चांगलं वाटतं. आपल्या विभागात जो विभाग खरं तर क्रिकेटसाठी फेमस आहे आजच्या काळामध्ये कबड्डीमध्ये सुद्धा बाजी मारेल याच्यात मात्र काही शंका नाही. थोड्याच वेळात सामन्याला होईल सुरुवात जोडलेला. थोड्या वेळेला बोलतो सामना सुरू होईल. अरे कसला सुरू होईल? तर काय बघा पाहुणे अजून आलेले नाही. पाहुणे आले ना की नंतर सामना सुरू होणार आहे. सगळी पब्लिक आहे ना वाट बघते सामना सुरू कधी होईल. ही बघा चिली पडली तिकडे बसलेली आहे चिली पडली सगळी जण वाट बघतात. तुला माहिती आहे मला पॉईंट देणार नाही कॅच करतो फक्त डोकं वापरणार. तर बघा गाईज हिंट देते रोहित एका प्लेअरला समजून सांगते कसा काय खेळायचा कसा का नाही. 30 सेकंदामध्ये किती म्हणजे खेळायचा किती नाही ते फक्त रोहित सांगत होता. तर बघा असे भरपूर संघ आहेत आणि 7 संघ आहेत तिथे खेळायला आणि 7 संघातून म्हणजे जे जे संघ खेळतील आणि कोण ती ट्रॉफी घेऊन जाणार आहे पहिली क्रमांकाची. तर चला मंडळी ग्राउंडला आता सुरुवात करतो. बघा आमचे प्लेयर आहेत ना जरा चाल करतात कारण की चाल करतील ना तर बरं आहे आणि आपले पाहुणे आलेले आहेत. तरी ज्या क्षणाची आपण आतुरतेने खरतर वाट पाहता नशीब बोलायचं नाही आमचा प्लेयर. मान्यवरांचं शुभ विघ्न पूर्ण देवा सर्व कार्य असो सर्वदा. कोणत्याही कार्याची शुभ सुरुवात असताना शुभ कार्याची सुरुवात होत असताना गणरायाला आपण साकडे घालवत हे गणराया ही स्पर्धा निर्विघ्नपणे पार पडते हे त्याचा पाहायला मिळतोय. रनिंग किक लावण्याचा प्रयत्न होता अगदी वॉक लाईन पार केलं बोनसचा प्रयत्न असेल. स्पर्धा आपल्याला कबड्डीच्या माध्यमातून पाहायला मिळतात. आता मात्र स्वतः कर्णधार हर्ष जोशी रनिंग हँडटचचा प्रयत्न होता परंतु राईट डिफेंडरनं अगदी राईट कॉर्नर तिथे पाहाल राईट कॉर्नर स्वतःला अगदी यशस्वीरित्या बचाव करतोय स्वतःचा. अगदी 2 वेळा त्यानंतर बोनसचा ट्राय केला. आता मात्र पंचांनी सांगितलं रेड डॅश आउट परंतु आता मात्र लेफ्ट रायडर नवीन रायडर तयार डाव्या बाजूने केली सुरुवात. अँकल होल्ड करण्याचा प्रयत्न करत होता परंतु असफल ठरला. इथे मात्र राईट डिफेंडर राईट कॉर्नरला खेळाडू होता जर्सी नंबर 12 हर्ष जोशी. मागच्या रेड मध्ये हर्ष जोशी बाद झाला होता आता यश जोशी तयार झाला. रनिंग हँड टचचा प्रयत्न आहे. तर स्पर्धेच्या निमित्ताने ज्यांची उपस्थिती आपल्याला लाभलेली आहे या स्पर्धेच्या आधारस्तंभाने स्पर्धेची आन बान आणि शान सन्मान्य वैकुंठदादा पाटील यांची उपस्थिती आपण पाहता. तरी मी आमच्या आयोजकांना विनंती करतो उर्वाला पाहतो हा कारण की इथं कधीच खेळायचा नाही. एवढा बाहेर खेळतोय इथं खेळ नाही त्याला सेकंडला खेळायचा. एकदा जोरदार टाळ्या दादांसाठी. रवी म्हणजे राजा आणि राजासारखा माणूस तुम्हाला सर्वांचा दादा अर्थातच वैकुंठ दादा पाटील सन्मान्य लक्ष्मण पाटील साहेबांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं मी आयोजकांना विनंती करतोय की आपण साहेबांचा सन्मान व्हीआयपी डायजवर करून घ्यायचा. अमरापूर विभाग कबड्डी प्रीमियर लीग 2025च्या निमित्तानं जमलेल्या सर्वच मान्यवरांचं सहर्ष स्वागत करूया सकल जणांचे जमलेल्या या मान्यवरांचे आज या शुभदिनी शुभ समयी उपस्थित या पाहुण्या तसेच पुन्हा सामन्याकडे होत आतापर्यंत हो चांगला प्रयत्न होता परंतु प्रयत्न यशस्वी ठरला. सन्मान करा
बस जागो. यश जोशी इथे मात्र दबाव टाकण्याचा प्रयत्न करतोय. अगदी आतमध्ये डीप मध्ये गेला. बोनसचा प्रयत्न झाला. रनिंग अटॅक सुद्धा रनिंग किकचा वापर केला. किक बॉक्सर आहे हा खेळाडू, त्यामुळे रनिंग किक त्याच्यासाठी काही कठीण नाहीये. त्यानंतर बैठक मारण्याचा प्रयत्न, स्क्वॉट लेग थ्रस्ट ज्याला आपण म्हणतो. अजून एक रनिंग किकचा प्रयत्न करतो. अजूनही चाच पडतोय की काय, इथे डॅश केला जातो. पंचांचा निर्णय मिळतो. सुपर टॅकल ऑन, आणि सुपर टॅकल साठी कोण आहे? स्वप्नील पाटील. ओहो, पकडण्याचा प्रयत्न मात्र काय घडतंय? 2+2 अर्थातच 4 पॉइंट. संघ ऑल आउट झालाय. अमरापूर विभाग कबड्डी प्रीमियर लीग सीझन 2 मध्ये आता मात्र एकच मैदान आहे, त्यामुळे तुम्ही सहकार्य करा. वेळेचं बंधन तुम्हाला असेल. शिव बनला भारी भारी शिव रावेश संघाकडून नवीन मोठा तयार झाला. राईट राईट उजव्या बाजूने गेली सुरुवात. तर ग्राउंडची मेहनत बघा बघा, पाणी मारलं आताच प्रयत्न केला, परंतु मस्त छान केलेले, आयोजन छान केलेले, सगळे खेळाडू पण चांगले आहेत, मस्त दिसत आहेत. सगळेजण आपले 100% देत आहेत. पण विनर कोणतरी एकच होणार आहे, पण खेळाडूंना पण तेवढंच हे पाहिजे ना खेळण्यासाठी. भावना कळल्या खेळताना पाहायला मिळतील. एका बाजूने संघ असेल ओम साई कळवे, तर दुसऱ्या बाजूने जाणतो दादर आणि त्यांचे कोच त्यांच्या संघात आणि त्यांचे मेंटर सुद्धा त्यांच्या एका बाजूने दादर तर दुसऱ्या बाजूने कळवे. लढत आपल्याला पाहायला मिळेल मैदानाच्या बाजूने.
सर्वांनी मान्यवरांना गाडी जरा पुढे मैदानात आणि खरं तर दोन्ही महिला संघांच्या टी शर्टवर तुम्ही पाहाल तर पाठीमागे डीपी काकांचं नाव आहे. खरं तर त्यांनी पुरस्कृत केलेले जर्सीज परिधान करत असताना आपण हे दोन्ही संघ पाहताय. आणि ज्यांच्या आपल्या आवडीचा खेळ मैदानी खेळ कबड्डी खेळ लहानपणापासून ज्या खेळाचा खरं तर सराव केला तो खेळ अजूनही जपत असताना अविनाश कोणी सांगतोय की तू खाली उतर आणि माईक बोली इकडे दे. मी दोघी जणी हल्ल्याने बोलू भारी कॉमेंट्री देतात. थँक्यू. काही मिनिटं शिल्लक आहेत आणि काही वेळ शिल्लक आहेत नाहीये. पुन्हा एकदा तयार आहे तुम्ही दाखवा कोणत्याही प्रकारचा अधिकचा वेळ घेऊ नका. ओम सायकल विनर झालेले आहे आणि जाणता राहता दादर पराभूत झालेले आहे. तरी दोन्ही संघांचे खूप खूप आभार. अरे शैलादा काय बोलतो. सिंगल फाईव्ह आता जर रेडरला पकडले गेले 2 पॉईंट मिळतील. एक तर मिळाला दुसऱ्याचा प्रयत्न इथे मात्र चांगली पकड पाहायला मिळते. पंचांचा निर्णय सुपर टॅकल केलं परंतु 3 किंवा 3 पेक्षा कमीच्या डिफेन्स मध्ये ज्यावेळेस तुम्ही रेडरला पकडत असता त्यावेळेस तुमच्या संघाला एक अधिकचा गुण मिळत असतो. हा कबड्डीचा नियम मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. आता मात्र 6च्या डिफेन्स मध्ये हा खेळाडू गेल्यावर बोनस इज ऑन. कबड्डीमध्ये बऱ्याचदा हे चित्र पाहायला मिळतं. हुलकावणी दिली जाते परस्यूट केलं जातं. आता मात्र 3च्या डिफेन्स मध्ये मगाशी 2च्या डिफेन्स मध्ये एक सुपर टॅकल झाला आहे. त्यामुळे आता मात्र स्कोर कार्ड 5 आणि 4 पाहायला मिळतो. युवराज फाटस 5 तर आरसापोली संघ 4. 3च्या डिफेन्स मध्ये
इथे मात्र यश वेटा पकडण्यामध्ये यश आलेलं नाही आहे. तर गाय बघू शकता तुम्ही इथं आहे ना वंश नावाचा एक पोरगा आहे तो बघा कसा झोपलेला आहे. त्याला घेतला 12 आणि 1 वंश बघ झोपाला आलाय. प्रतिनिधींनी सहकार्य करा आयोजकांना. लाईनमनचं काम पहा, स्टोररचं काम पहा. सुरेश दोन खेळाडू राहिले. आज मात्र अगदी सहजरित्या पकडला लेफ्ट कॉर्नर नाही हा खरं तर अँकल पकडला तो तर जीवेश घोष खरं तर बोनस दिलाय. पहिल्या ग्रेडमध्ये रेडरचा बॅलन्स बिघडला. जिथे पहिला सोडला होता तिथूनच दुसऱ्या हमला केली सुरुवात. नवीन रेडर आलोक मात्र पुन्हा एकदा आता मात्र फक्त वेळ घालवतोय. कुठल्याही प्रकारचं अधिक जोखीम तो घेत नाहीये. कबड्डी म्हटलं की वेगवेगळी पायरीकडे लक्ष असतं. तसेच जबा पाटील सचिन अगदी बघा आणि जे प्रेक्षक आमच्या व्यासपीठाच्या समोर आहेत तिथे टीपी काकांचा बॅनर आहे. तिथे तुम्ही जास्त लोड देऊ नका आणि तो बॅनर खाली येण्याची शक्यता. जॅक वारी एक उत्तम कबड्डीपटू मागच्या सामन्यात आपण पाहिला होता त्याला. आलोक मात्र पुन्हा रेडसाठी स्कोर झाला 4-14 झाले. आतापर्यंत 10 गुणांची बढती आहे. मागच्या रेडमध्ये 2 पॉईंट मिळाले होते. आता 5च्या डिफेन्समध्ये रेडरला जोखीम घ्यावं लागेल. आतमध्ये जावं लागेल. हँडटचचा वापर केला होता. हात स्ट्रेट धरून केला होता पण तो डिफेन्स आलाय. डिफेन्स आक्रमक झालाय आणि त्याशी करण्यात यश आलाय. समोर आज मात्र जोरदार काम आहे. आलोक मात्र पुन्हा एकदा आलोकसाठी डॅश करण्याचा प्रयत्न होता पण त्यांचा इशारा नाही. बोनस प्लस 1 मिनिट बाकी असताना आता नवीन रेडर छोटा पॅकेट बडा धमाका. आधीच हारलो रे आम्ही. काय सांगू आता जीव द्यावाला ना आता. फुलांची उडी मारतात. हे कुणाला खेळला नाही काय नाही नीट बक्षीस पात्र बाबा हात घेतलं आता बाबा काय कोणाला तोंड टाकून. चला युवराज फायटर संघ तयार राहायचा. संघ तयार राहायचा. एका बाजूने शंभूराजे दादर संघ क्वालिफाय झालाय दुसऱ्या ग्रुप मधून. त्या ग्रुप मध्ये रायबादेवी रावे संघ क्वालिफाय झाला आणि आविष्कारवारी आपण पुन्हा एकदा स्कोररच्या भूमिकेत यायचा. आणि तो वाटोला लावला काय नाही टनर काय नाही यो मधीशी घुसते. हे चाम्या तुम्ही माझ्या टीमचा वाटोला लावला कोणी नाही. पाऊस आला मॅच कॅन्सल. ऑप्शन वाले बोलते चुकी लावली. पाऊस आला मॅच कॅन्सल. जिंकेल तो थेट फायनल मध्ये बाजी मारेल आणि इथून जो हरेल तो मात्र स्पर्धेचा विराम घेईल. सामना रंगेल शंभूराजे दादर विपक्ष शिवराजा वॉरियर. फायनल मध्ये दाखल होणारा दुसरा संघ ठरलाय. दादर गावातील अजून एक संघ नाव आहे शंभूराजे दादर संघ. आपण मैदानात त्वरित दाखल व्हा. ठाकूर याचा यथोचित मान सन्मान होतोय. मायेची दर्शन प्रेमाचा पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी अविनाश ठाकूर याचा यथोचित मान सन्मान.
पाहताय 14-23 आणि हा 1 गुण अर्थात संघ जिंकलाय. टायगर ग्रुप दादर हा संघ ठरलाय अमरापूर विभाग कबड्डी प्रीमियर लीग 2025 मधला महाअंतिम विजेता. अभिनंदन टीम टायगर ग्रुप दादर. तर द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय शंभूराजे दादर. आणि आता मात्र विजयाचा जल्लोष इथे मात्र मैदानामध्ये पाहायला मिळतोय. आणि या स्पर्धेमध्ये खेळलेल्या तमाम 8ही संघाचं संघ मालकांचं आणि सर्व टीम मॅनेजरचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो. भेटूयात पुढच्या वर्षी अमरापूर विभाग कबड्डी प्रीमियर लीग सीझन 3 मध्ये. उत्कृष्ट डिफेंडर कोण राहिला असेल तर रायबादेवी रावेश संघाचा आदित्य पाटील. एकदा जोरदार टाळ्या आदित्यसाठी. ओमकार पाटील याचा भाऊ आहे. मी मनीषला विनंती करतो. खरं तर त्याचा मोठा भाऊ क्रिकेट क्षेत्रात आपलं नाव मोठं करतोय, परंतु आज त्याचा लहान भाऊ नक्कीच कबड्डी क्षेत्रात आपलं नाव उंचावलं. अभिनंदन. लीग सीझन 2 मधला बेस्ट लीडर ऑफ दी टुर्नामेंट ठरलाय शिवरायबा वॉरियर्स कारसा पोलीस संघाचा स्वराज पाटील. एकदा जोरदार टाळ्या स्वराज पाटील साठी. आणि खरं तर हा सुद्धा रावेचाच खेळाडू आहे, म्हणजे आज रावेगाव कुठेतरी कबड्डीमध्ये बाजी मारतोय असं म्हणायला हरकत नाही. पुढचं बक्षीस असं बक्षीस जे कुठल्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतं, फक्त कबड्डीमध्येच पाहायला मिळतं. पब्लिक हिरो. आणि या बक्षिसासाठी प्रेक्षकांना विचारतो कोण असेल पब्लिक हिरो. अजून कोण आहे? कोण आहे? शंभूराजे दादर संघाचा जाणता राजा दादर संघाकडून हा खेळाडू सातत्याने खेळत असतो. सोनकर गावाला बिलॉंग करणारा आलोक मात्रे ठरला पब्लिक हिरो. त्याने डेडिकेट केलं एका नवीन खेळाडू आयुषला. एका स्वराजसाठी सुद्धा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये. नवीन खेळाडूला ते बक्षीस त्याच्या माध्यमातून देण्यात येतं. त्याला सुद्धा पुढील वाटचालीसाठी या स्पर्धेच्या निमित्ताने शुभेच्छा देऊयात. त्यानंतर 4था क्रमांकाचं पारितोषिक जात आहे. या स्पर्धेत 4था क्रमांकाचा मानकरी ठरलाय संघ शिवरायबा वॉरियर्स. धन्यवाद करतोय बंटी तळे अंतोऱ्याचे. हे बंटी तळे साहेबांना विनंती करते आपण यायचं. आपल्या शुभास्ते 3य क्रमांकाचं पारितोषिक दिलं जाईल. मी मान्यवरांना विनंती करते आपण यायचं. सीझन 2 मध्ये टीम नेम आई रायबादेवी रावे. बोलो रायबादेवी माते की. देण्यासाठी दादांना इन्व्हाइट करतो विशालजी पेरवी. आणि द्वितीय शंभूराजे दादर संघ. एकदा जोरदार टाळ्या शंभूराजे दादर संघासाठी. निघाली राजाची निघाली राजाची गणेश नगरात. खरं तर टायगर ग्रुप
दादर संघाचा कोण असेल? टायगर ग्रुप दादर संघाचा 2 कंटेस्टंट आहेत आणि दोन्ही भाऊ आहेत. हर्ष जोशी आणि यश जोशी दोघांनी यायचं. हर्ष जोशी आणि यश जोशी दोघांनी यायचा. चला पब्लिकलाच लागून तोडला द्यायचा. चला दोघांना द्यायचं. यश आयोजकांचा निर्णय आला.